राम राम मंडळी. आता बेरोजगार गाबड्याला रोजगार भेटला तरी फिरायला भेटणार. मग काय जगामागा मला बघा हे करत मस्तपैकी अचानक भयानक ट्रिपचा प्लॅन ठरवला. आता तिकडे पोचायला जरा उशीरच होणार होता, त्यामुळे सकाळ सकाळ ह्या गाबड्यांसोबत पलायन ठोकलं. नाईट मारून तर सगळी चालते, पण 90 टाकल्याच्या वरती नशा चालता गाबड्या. त्यात पण आमची संतामोशी चांगलीच लाडात आली. काय झाडी, काय डोंगर, काय संतामोशी, नुसतं नातखोळा पब्लिक गोळा कार्यक्रम झालता. आता भुका लागले म्हणून मॉडर्न शिवाय तुकडे पोटात सारलं आणि मस्तपैकी पुढे निघाला. गाडी पण म्हणत होती मालक एकटे एकटे खाताय ना, तुमची फजिती केल्याशिवाय राहत. मेन रोड मध्ये हत्तीच्या पिलाने जीव सोडला. मग काय गाबड्यानं मस्तपैकी पेट्रोल आणायला पाठवलं. गँग येऊस तर मस्तपैकी डॉगेश भाऊंचा WWE बघितलं. 590 टाकून मस्तपैकी गाडीला फकाट केली. पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आम्हाला पण स्वयंपाक येतो हे दाखवायसाठी आमच्या गँगवरनी मस्तपैकी मॅगीचा डाव मांडला होता. आणि त्याला गिराईक पण यायला चालू झालं बरं का. आणि त्याचं कारण म्हणजे आमची संतामावशी. मग काय चुलीत लाकडं टाकून बघलेला उठणं लावायचा कार्यक्रम चालू केला. आमच्या बामणाने मंत्रोपचार करून मॅगीला श्रद्धांजली वाहिली आणि इकडं टेस्टिंग टीमने मस्त वेळी मॅगीची टेस्टिंग केली आणि घरातलेल्या मॅगीला पाण्यात सोहा केली. जाणकार संतामावशीने टेस्ट करून मॅगी झक्कत झाली याची खात्री केली आणि झालेल्या मॅगीला चटकाला गोष्ट पोटात ढकलली. हत्तीच्या पिल्याला परत फाकाट करून हळकं पुळकं देत आणि ह्या टकुच्या गाडीला बघत आम्ही पोहोचतोय गणपती पोळ्याला. गेले गेले रूम बुक करून ह्या टोळ्याला घेऊन आम्हाला जायचं तो बीचवर. शाळेच्या मुकादमासोबत फिरायला आलेली गँग दिसली. त्यातली गाबडी लईच खतरनाक होती. मेन तर सनसेट बघण्यासाठी आम्ही बीचवर आलतो. थोड्याच वेळात पाय धुवून दर्शन रांगेला लागलो. त्याच्या जागा बारकीने पपड्याचा पार सपड्या करून टाकला होता. नेमकंच आम्हाला गणपती बाप्पाची आरती भेटली आणि या गँग सोबत शाकाहारी नव्हतं हॉटेल हुडकत बसलो. कांद्याला लिंबू मिठाने आंघोळ घालून मस्तपैकी जेवणावरती ताव. चला मस्त गेला आजचा दिवस, भेटूया पार्ट 2 मध्ये.